हाय गाईज, गुड आफ्टरनून. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर गाईज आज एवढा टाईम झाला आहे ना ताईला, त्यामुळे ब्लॉग काढायलाच नाही भेटला, वेळ झाला होता त्यामुळे. तर गाईज मी एका कंपनीमध्ये आलो आहे. तर इंटरव्ह्यू झाला आहे माझा. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग काही नाही, थोडंसं थांबायला सांगितलं. फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड पण झाला आहे. त्यानंतर मग मी थांबून आहो. ते बोलले की थर्ड राऊंडसाठी थांब. तर थर्ड राऊंड करतो, त्यानंतर काय बोलतात ते बघतो मी. तर काहीच थर्ड राऊंड पण झाला आहे. ते बोलले की थांबा म्हणून. तर मला लागले आता भूक. ते बोलले की तुम्ही जेवण करून घ्या बोललं. तर आता मी जेवण करतो आणि समोरची काय प्रोसेसिंग आहे ते बघतो. तर काहीच आता आलो आहे मी जेवायला. जेवणामध्ये आहे आज छोले भटुऱ्याची भाजी आहे आणि चपाती आहे. तर काहीच मी जेवण करतो. तर काहीच हा माझा नवीन मित्र आहे हर्पिक ना का अर्पित. हा गाईज कमेंटमध्ये नक्की सांगा, ॲव्हेंजरचा एक हिरो दिसतो बघा, हल्क. नोटीस करा थोडा, हा हल्कवाने दिसतो. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा हल्कवाने दिसतो की नाही ॲव्हेंजरवाला. जेवण झालं आहे आमचं. नवीन मित्र आहे माझे, हा हल्क दादा आहे. हल्क भाऊ आहे. तुझं नाव काय? जावेद. सरने पठाण. ओ पठाण म्हणजे SRK. SRK की फॅन आहे मतलब तो. तर काहीच आता आमचं लंच झालं आहे. ते बोलले की तुम्ही लंच करून घ्या, त्यानंतर खाली आहे. तर आता आम्ही जातो खाली. मॅडमनं अंदर बोलवलं आहे आम्हाला, बट ते बोललात की मोबाईल अलाउड नाही आहे. तर मी बॅगमध्ये टाकतो आहेस. मी समोरचं तुम्हाला सांगतो कसं झालं काय. A few moments later. 12 वाजतापासून गेलो, आता बाहेर आलो. आता वाजले आहे 5:30. ऑफिस सुटणार आहे 7 वाजता. तर काहीच मी थोडा वेळ थांबतो इथं, बाहेरच आलो आहे. फोन अलाउड नाही अंदर. तर काही नाही, ते थोडंसं ट्रेनिंगवानीच होतं ते काहीतरी. तो त्यांनी उद्या बोलवलं आहे आता. तर काही नाही, थोडा वेळ बसतो मग जातो बाहेर. मी आता आलो आहे सलूनला. आता कशासाठी आलो आहे, कारण की ताईला अर्धा घंटा बाकी आहे. त्यामुळे आता ते बोलणार की बाबा याचे केस नाही वाढले, काही नाही वाढले, छोटेसेच केस आहे. हां, दाढी वाढली आहे, दाढी सेट करून घेऊ शकतो आपण. बट तुम्ही बघा आता काय करतो मी. आणि फक्त हसू नका, तेच तुम्हाला सांगत आहे. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. गाईस तुम्ही बोलणार की आता आदित्यनं काय केलं आहे, पूर्ण शेविंग काढली आहे. तर गाईस मला कधी ना कधी काढायचीच होती शेविंग. तर वाढली पण खूप होती आणि मी 1-1.5 महिन्यापासून कापली पण नव्हती. सेट केली होती बट त्यामुळे वाढली. मग ह्यावेळेस मग इच्छा झाली का कापून टाकू म्हणून. मग ह्यावेळेस कापून टाकली. आणि आज रोहिणी ताईची रिॲक्शन बघावं लागेल की ती काय बोलणार मला, कारण की तिला खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय. आवडत नाही मी विदाऊट शेविंगचा. तिला माहिती पडलं ना की आता माहीतच पडणार आहे की मी शेविंग केली आहे म्हणून. तिला घ्यायसाठी जाणार आहे. तर मी अर्धा घंटा बाकी होता म्हणून मी शेविंग करायला आलो. तर अर्ध्या घंट्यामध्ये ऑफिस सुटणार आहे. आता मी जातो तिला घ्यायसाठी. तिला आता दिसणार, ती मला घरातच नाही घेणार. मला याच्या पहिले पण झालं आहे माझ्यासोबत, कारण की तिला आवडतच नाही विदाऊट शेविंगचा. मी ती घरातच नाही घेतच. आता काय माहीत काय रिॲक्शन होते. तर आता जातो तिच्याकडे मी. तर गाईज मी आलो आहे आता ताईच्या ऑफिसकडं. ती आता येणार आहे 10 मिनटामध्ये. तिचे एक्सप्रेशन बघू आता की काय असणार एक्सप्रेशन माझ्या फेसकर बघून. मी बियर्ड काढली आहे ना, तर बघू तिचे एक्सप्रेशन काय होते. कशी आहे रोहिणी ते? पक्क चांगली आहे ना? हो, नवीन घेतलं, मास्क घेतलं. काय झालं? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. काय झालं? येऊ का नाही घरी? घरी येऊ का रे? हे घरी येऊ का नाही? हा, अरे यार चांगला नाही दिसत आहे. चालायचं घरी, नेशिंग घरी.
की नाही येऊ? मजबुरी आहे आहे का? गाईड आम्ही जातोय घरी आता. मी घरी आलो आहे. मी म्हणजे ताई पण आली आहे. फायनली मला घरी येऊ दिलं हिनं. थँक्यू थँक्यू थँक्यू. तू घरी येऊ दिलं मला. काय गरज होती करायची? म्हणजे का चांगला नाही दिसतंय काय? हां चांगला दिसतंय. ते चांगलं दिसतंय. चांगलंच आहे. काहून चांगलं नाही का? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. काय? निघ घराच्या बाहेर. हां काय बोलली? निघ घराच्या बाहेर. घराच्या बाहेर काढायला सांगत आहे गाईस. काय करायचं आता? गाईस घरी आलो आहे. इथं आता बोलतच राहीन जोपर्यंत मला येणार नाही द्यायला. तर गाईस आता घरी आलो. आता आम्ही फ्रेश होऊन भेटतो गाईस आता आम्ही. तर गाईस फ्रेश वगैरे झालो आहे. काय जेवणात काय आहे? खिचडी. खिचडी बनवली? कधी कधी बनवली का? एवढं लवकर? अरे खिचडी पण झाली आहे. अजून खिचडी असून दुपारची भाजी आहे का? दुपारची पण भाजी आहे. तर गाईस खिचडी बनवली आहे आज. तर आता थोड्या वेळात जेवतो आता आम्ही. तर गाईस जेवणामध्ये आहे खिचडी, चपाती आणि भाजी. ही दुपारचीच भाजी आहे. ताई टिफिनमध्ये होती ताईच्या. तर गाईस आम्ही जेवण करतो आता. आमचं जेवण वगैरे झालं आहे. ताईने अजून मी जेवण केलं आहे. आज जेवणामध्ये होती खिचडी. मस्त खिचडी खाल्ली आम्ही. आणि दुपारची टिफिनमध्ये ती भाजी होती छोलेची, ती पण खाल्ली आहे. तर गाईस शेविंग तर काढली आहे. मला माहिती आहे मी लय बेकार दिसत आहे. बट कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा की मी कसा दिसत आहे विदाऊट शेविंगचा. मला माहिती आहे खूप बेकार दिसत आहे मी. ताईनंच तर सांगितलं खूप बेकार दिसत आहे तो. तिला माहिती आहे की मी विदाऊट शेविंगचा बेकार दिसतो म्हणून. आणि मला पण माहिती आहे मी विदाऊट शेविंगचा बेकार दिसतो. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कसा दिसत आहे. तर गाईस आजचा ब्लॉग छोटाच होता. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. बाय गाईस. गुड नाईट. बाय.